हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार। आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचं बजेट सादर होणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेखाधोरणात मोठ्या प्रमाणात घोषणांची शक्यता। आताचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चातापाची संधी। मोदींचा विरोधकांना टोला, तर नवीन सरकार आल्यावर पूर्ण बजेट घेऊन येणार असल्याचंही वक्तव्य। बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार। राष्ट्रवादी कार्यालयासमोर बॅनरबाजी, शरद पवार गट सरकारी कार्यालयांसमोर घंटानाद आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंचा आज रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा। पेण, अलिबाग आणि रोह्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार। मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटना आंदोलन करणार। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा संघटनांचा आरोप। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांच्या पाठीशी, भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही। मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यासाठी शिंदेंचे आमदार आक्रमक। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणेंच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या। भुजबळांचं जरांगेंना ओपन चॅलेंज, तर मंडल आयोग चॅलेंज होतो, मात्र इतरांचं वाटोळं करून स्वतःचं कल्याण नाही करू घ्यायचं, जरांगेंचं उत्तर। शिंदे गटात प्रवेश करताच माजी नगरसेवकांना बीएमसीकडून 5 कोटींचा निधी। फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत आकस्मिक निधी म्हणून 5 कोटी वितरित, एका वृत्तपत्राची माहिती। ठाकरे गटातील दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर। आज चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। काँग्रेसी म्हणून जन्मले आणि काँग्रेसी म्हणूनच मरेन, माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा, मी काँग्रेसमध्येच असणार। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। बाजार समित्यांमधील निवडणूक संपुष्टात येणार। नामनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार। बाजार समित्यांवर आता राज्य सरकारचे वर्चस्व राहणार। नागपूरच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि हनुमान नगरमधील पाणीपुरवठा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत बंद। पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी 24 तासांचं शटडाऊन। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्यासाठी महामार्ग दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद राहणार। पोलीस भरतीला वित्त विभागाचा हिरवा कंदील। राज्यात 17,471 पोलिसांची भरती होणार। ऑफलाईन भरती घेण्यास मान्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात। परिसरातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याच्या सूचना। ईडी, सीबीआय, आयटी आता भाजपच्या विरोधक सेल झाल्यात। राहुल गांधींचं ट्विट। तर भ्रष्टाचारात बुडालेला भाजपच सत्तेच्या ध्यासात लोकशाही नष्ट करण्याची मोहीम राबवत आहे, अशीही टीका। जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक। सोरेन यांच्या हायकोर्टातील याचिकेवर आज सुनावणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।